आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आवाहन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना त्या संदर्भातली माहिती दिली। उद्या नाशिकला मोठा अलर्ट घोषित केलेला आहे। नाशिकमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होऊ शकतो। 300 मिलीमीटर इतका पाऊस होऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी नाशिकसाठी हा मोठा अलर्ट दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडू शकतो। 300 मिलीमीटर पाऊस हा अवघ्या काही तासांमध्ये पडू शकतो आणि त्यामुळे मोठी आपत्ती ही उद्भवू शकते आणि त्या संदर्भातली माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे।